थेट आपण जाऊया शिवाजी पार्कमध्ये। त्या ठिकाणी राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दाखल झालेले आहेत। आपण थेट तिकडची दृश्य बघूया। राज ठाकरे या ठिकाणी दाखल झालेले आहेत पाहणी करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत। शिवाजी पार्कमधून आपण सगळी थेट दृश्य बघतो। त्या ठिकाणी राज ठाकरे दाखल झालेले आहेत आणि नुकतेच त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत। छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी हे दोन्ही नेते या ठिकाणी आलेले आहेत। आज राज्यभरात देशभरात शिवजयंती सोहळा साजरा होतोय, उत्सव साजरा होतोय। ही थेट दृश्य आपण बघतोय शिवाजी पार्क या ठिकाणची। सुमित आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देतात। सुमित, आपण बघतोय आता राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आता शिवाजी पार्कमध्ये दाखल झालेले आहेत। बरोबर आहे। 396वी ही जयंती आणि त्याच दरम्यान आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे हे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज पार्कातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। आणि याच दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पार्कचं सुशोभीकरण भविष्यात केलं जाणार आहे। त्याचं भूमिपूजन देखील आजच नारळ वाढवून हे दोन्ही काका पुतणे करणार आहेत। तेच औचित्य साधून दोघे जण आलेले आहेत। दोघांचे कार्यकर्ते देखील आहेत। सगळेच कार्यकर्ते असल्यामुळे घोषणाबाजी देखील सुरू झालेली आपण बघतोय। जेव्हा राज ठाकरे शिवाजी महाराज मैदानामध्ये आले तेव्हा त्याच्या आधी काही वेळ आदित्य ठाकरे येऊन थांबलेले होते आणि ते काकांची वाट पाहत बराच वेळ कट्ट्यावरच बसले होते। आणि काका आल्यानंतर त्यांनी त्यांच्या पाया पडले आणि त्यानंतर मग हे दोन्ही काका पुतणे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे जे राजकारणात जरी वेगवेगळ्या पक्षात असले तरीही एकत्र आज येऊन, कारण गेल्या काही दिवसांपासून काही महिन्यांपासून मनसे आणि शिवसेना एकत्र आली आहे, सातत्यानं भेटीगाठी होत आहेत। आणि आज देखील अशात औचित्य आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची आजची ही जयंती आणि याच दरम्यान या कार्यक्रमाच्याच दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पार्काचा सुशोभीकरणाचा मुद्दा आणि त्यातच नारळ वाढवून आज स्वागत केलं जाणार आहे आणि सुरुवात केली जाणार आहे। आणि म्हणूनच हे दोन्ही काका पुतणे आलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी अभिवादन केलेलं आपण बघतोय। ही दृश्य आहेत आणि थोड्याच वेळात इथे शेजारी असलेले जे उद्यान गणेश मंदिर आहे या मंदिराच्याच इथे नारळ वाढवून सुशोभीकरणाला सुरुवात केली जाणार आहे। यावेळेला स्थानिक आमदार, नगरसेवक आणि सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी देखील शिवसेना आणि मनसेचे उपस्थित असलेले आपण पाहतोय। प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया, आपण दृश्यांमध्ये आपण बघतोय राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे आपल्याला शिवाजी पार्कमध्ये बघायला मिळतात। पुन्हा एकदा जाऊया सुमितकडे। सुमित, आपण बघतोय दोघांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केलेलं आणि त्यानंतर ते पाहणी सुद्धा करणार आहेत। कशा पद्धतीचं सुशोभीकरण असणार आहे किंवा इथून पुढचं कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे? छत्रपती शिवाजी महाराज पार्कचं सुशोभीकरण हे गेल्या 7-8 वर्षांपूर्वी झालेलं होतं आणि त्यानंतर आता बऱ्याच ठिकाणी दुरावस्था झालेली आहे। काही ठिकाणी कट्टा देखील व्यवस्थित नाहीये, तिथल्या लाद्या उखडलेल्या आहेत। त्याचबरोबर मंदिर परिसराचं देखील सुशोभीकरण करायचंय। हा सगळा परिसर छत्रपती शिवाजी महाराज पार्क हा शिवसेना असो किंवा मनसे असो किंवा सगळ्यांच्याच फार जवळचा आहे। इथे अनेक ऐतिहासिक सभा झालेल्या आहेत। अनेकांच्या सभा अगदी बाळासाहेब ठाकरे असो, आचार्य अत्रे असो किंवा इतर सगळ्यात मोठमोठ्या नेत्यांच्या किंवा अगदी शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री असो की त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, त्यांचा शपथविधी याच छत्रपती शिवाजी महाराज पार्कात झालेला होता। आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्काचं एक वैशिष्ट्य आहे किंवा एक ऐतिहासिक त्याला महत्व आहे। म्हणूनच विशेष प्रेम या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सगळ्यांचंच आहे आणि म्हणून सुशोभीकरणाला गेल्या 8 वर्षानंतर आता पुन्हा एकदा सुरुवात आज केली जाणार आहे। इथे पुन्हा एकदा सगळ्या लाद्या नव्या बसवल्या जाणार आहेत। आणखी काही वेगळ्या प्रतिकृती देखील त्या करण्याचं नियोजन आहे आणि म्हणूनच त्याला आजच्याच दिवसाचं औचित्य, कारण या मैदानाला नावच विशेष आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क आणि तिथेच आहे ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, जिथे आज 396वी जयंती साजरी झाली। तिथेच याआधी राज्यपाल थोड्या वेळापूर्वी येऊन गेलेले होते, मुंबईचे महापौर देखील येऊन गेलेल्या होत्या आणि त्याच मैदानामध्ये सुशोभीकरणाला आजच्या दिवसाचं औचित्य साधून राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुरुवात करणार आहेत आणि म्हणूनच नारळ वाढवला जातोय। आता हे बरोबर आपण जिथे आता ही दृश्य पाहतोय ती दृश्य आहेत बरोबर उद्यान गणेश मंदिर परिसरात। उद्यान गणेशाला साक्षी ठेवूनच नारळ या सुशोभीकरणासंदर्भातला वाढवला जातोय। त्यानंतर प्रतिक्रिया देखील आदित्य ठाकरे या सगळ्या संदर्भात काय बोलतायत किंवा इतर कोणत्या विषयांवर बोलतायत ते पाहणं महत्त्वाचं असेल। पण राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी नारळ वाढवलेला आहे। बरोबर सुमित, दृश्यांमध्ये दिसतंय राज ठाकरे आहेत, आदित्य ठाकरे आहेत आणि मनसे आणि शिवसेनेचे इतर आणि कुठले नेते आपल्याला बघायला मिळत आहेत?
सध्या मनसेचे आणि त्याचबरोबर शिवसेनेचे नेते देखील इथे उपस्थित आहेत आणि या दोन्ही नेत्यांपेक्षा व्यतिरिक्त तिथले शिवाजी पार्क मधले स्थानिक नागरिक देखील उपस्थित आहेत. आमदार त्याचबरोबर नगरसेवक जरी असले तरी इथे राहणारे जे शिवाजी पार्कातले नागरिक आहेत ते मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. बरोबर सुमित, खरं तर शिवाजी पार्क हे ऐतिहासिक जसा वारसा आहे तसंच अनेकांचं भावनिक सुद्धा नातं आहे. कधी या सगळ्या कामांना सुरुवात होईल आणि कधीपर्यंत हे सगळं काम पूर्ण होईल असा अंदाज आहे? तर म्हणता बघतोय नारळ वाढवून या कामाचा शुभारंभ केला जातोय. राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. सगळ्यात आधी आदित्य ठाकरे या ठिकाणी आले, त्यानंतर राज ठाकरे आल्यानंतर छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ जाऊन त्यांनी अभिवादन केलं. त्यानंतर नारळ वाढवण्यात आलेले आहेत. या दोन्ही नेत्यांनी या स्थळाची पाहणी केली आणि सुशोभीकरणासंदर्भात हा शुभारंभ आज पार पडतोय. राज ठाकरे यांचा स्वागत केलं जातंय, सत्कार केला जातोय. ऐतिहासिक वारसा असलेलं असं हे मैदान, अनेक दिग्गजांच्या सभा, अनेक मोठे कार्यक्रम या मैदानामध्ये पार पडले आणि याच मैदानाचं आता सुशोभीकरण केलं जात आहे. नव्या संकल्पनेनुसार या छत्रपती शिवाजी महाराज पार्कचं सुशोभीकरण केलं जाईल आणि याच कार्यक्रमाचा आज शुभारंभ पार पडतोय. राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघेही या ठिकाणी उपस्थित आहेत. नारळ वाढवत या कामाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. जय शिवाजी जय भवानी या घोषणा दिल्या जात आहेत. आज शिवजयंती आणि याच पवित्र दिवशी या कामाचा शुभारंभ देखील केला जातोय. राज ठाकरे यांच्या हातात आपण बघतोय ऐतिहासिक अशी ही वाघनखं आपल्याला दिसत आहेत. आदित्य ठाकरे, राज ठाकरे, मनसे आणि शिवसेनेचे दोन्हीकडचे नेते आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत. यानंतर राज ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे काय प्रतिक्रिया देतील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र आज या कामाचा शुभारंभ केला जातोय, सुशोभीकरण केलं जाणार आहे. नवीन संकल्पनेनुसार या मैदानाचं सुशोभीकरण केलं जाईल आणि त्याच कामाचा आज शुभारंभ पार पडलेला आहे. नारळ वाढवत या सगळ्या नेत्यांनी या कामाचा शुभारंभ केलेला आहे. लवकरच या कामाला सुरुवात होईल आणि या मैदानाचं सुशोभीकरण पार पडेल. अनेक दिग्गजांच्या सभा या ठिकाणी पार पडलेल्या आहेत. इतिहासाचा साक्षीदार असं हे मैदान आहे. जसं ऐतिहासिक संदर्भ आहे तसंच अनेक मुंबईकरांचं या मैदानाशी भावनिक सुद्धा नातं आहे आणि या मैदानाचाच आज सुशोभीकरणाचा हा शुभारंभ पार पडतोय. राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. सुरुवातीला आदित्य ठाकरे या ठिकाणी दाखल झाले, त्यानंतर राज ठाकरे सुद्धा या स्थळाची पाहणी करण्यासाठी आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापाशी जाऊन त्यांनी अभिवादन केलं. काही वेळापूर्वी आपण बघितलं होतं राज्यपाल आणि मुंबईचे महापौर हे सुद्धा या ठिकाणी आलेले होते. राज्यभरात देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. याचप्रमाणे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सुद्धा छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं आणि त्यानंतर या मैदानाची पाहणी करण्यासाठी ते आले. नारळ वाढवत या कामाचा शुभारंभ त्यांनी केलेला आहे. लवकरच या कामाची सुरुवात होईल आणि हे काम पूर्ण होईल, सुशोभीकरण पूर्ण करण्यात येईल. तर थेट दृश्य आपण सध्या बघत होतो शिवाजी पार्कमधली. राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे या ठिकाणी दाखल झाले त्यावेळची सगळी दृश्य. आदित्य ठाकरे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. शिवाजी पुन्हा एकदा जाऊया. आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्या सोबत आहेत. सुमित, आपण आत्ताच बघितलं की नारळ वाढवत या कामाचा आता शुभारंभ झालेला आहे. आपण पुन्हा एकदा प्रयत्न करू सुमित यांच्याशी संवाद साधण्यासाठी. मात्र आपण थेट दृश्य बघतोय शिवाजी पार्क या मैदानाचं सुशोभीकरण पार पडणार आणि या शिवाजी पार्कवरती काका पुतणे एकत्र आलेले आहेत. राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे
हे एकत्र आलेले आहेत। या कामाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। नारळ वाढवत या कामाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। अनेक शिवप्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या निमित्ताने सुद्धा शिवप्रेमी अभिवादन करण्यासाठी या मैदानावरती दाखल झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं स्मारक या मैदानात आहे आणि या ठिकाणी सुरुवातीला राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे आले। त्यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं आणि लगेचच या मैदानाची पाहणी करत त्यांनी नारळ वाढवत या कामाचा शुभारंभ केलेला आहे। लवकरच या कामाला सुरुवात होईल। या छत्रपती शिवाजी महाराज पार्कचं सुशोभीकरण पार पडेल। नव्या संकल्पनेनुसार हे मैदान सुशोभित करण्यात येईल आणि याच कामाचा शुभारंभ आज पार पडलेला आहे। राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोन्ही काका पुतणे आपण बघतोय दृश्यांमध्ये आज हे एकत्र आले होते। चिमुकलीशी संवाद साधताना राज ठाकरे आपल्याला बघायला मिळत आहे। शिवजयंती निमित्ताने आपण बघतोय पारंपरिक वेशभूषेत ही चिमुकली या ठिकाणी आलेली आहे। राज ठाकरे यांना फूल दिलं आणि आपण हे सगळी थेट दृश्य शिवाजी पार्कवरची बघतोय। सुशोभीकरणाचं काम जे आहे ते लवकरच सुरू होईल आणि या मैदानाचं सुशोभीकरण करण्यात येईल। याच निमित्ताने ठाकरे काका पुतणे आपल्याला एकत्र आल्याचं बघायला मिळालं। आदित्य ठाकरे सुरुवातीला आले, त्यानंतर राज ठाकरे सुद्धा शिवाजी पार्कवरती दाखल झाले। त्यांनी शिवाजी पार्कवरती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन केलं आणि यानंतर लगेचच या मैदानाची पाहणी करत त्यांनी नारळ वाढवत या सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ केलेला आहे। मनसे तसंच शिवसेना ठाकरे पक्षाचे काही इतर नेते सुद्धा कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। समस्त शिवप्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत। शिवजयंतीमुळे शिवरायांना अभिवादन करण्यासाठी आलेले असंख्य शिवप्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत।